आता मात्र एक ह्याच गावामधील प्रेक्षणीय ग्रामसेवक असणारे श्री भगवान दादा निरगुडा यांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय। त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या तर्फे सहर्षमनोपूर्वक स्वागत निश्चितच। या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी देखील 4 चांद लावण्याचं काम केलं गेलंय आणि जिथे त्याच्या देखील या स्पर्धेसाठी हातभार असेल तर शिर संघाला विनंती असेल की आपले फलंदाज पाठवचे लवकर लवकर मैदानात निश्चितच। सलामीची जोडीमध्ये मैदानामध्ये रवाना होताना पाहतोय आपण रमेश आणि महेशला पाहू शकाल। तर गोलंदाजी ट्रॅक होते, गोलंदाज सज्ज झाला तो मामूचवाडी संघाकडून साहिलला पाहू शकाल। 4 षटकांचा सामना असेल निश्चितच। पंच त्यांना ताकीद द्यायचे 20 मिनिटाच्या आत मात्र 4 षटकं फेकून घ्यायचे निश्चितच। कुठेतरी वेळेला महत्व द्या निश्चितच। कुराडपाडा संघ मात्र जर टायमावर दिलेल्या टायमावर उपस्थित झालाय त्याबद्दल त्यांच्या मंडळातर्फे सहर्ष मनोपूर्वक स्वागत। तसंच दात्रीवाडी संघ तुम्ही देखील या, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चितच यायचे। या सामन्यानंतर मात्र तुमचा सामना खेळवला जाईल, ते दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे। तसेच पुढील मॅच असेल वाकडी विपक्ष काराव, तर या संघाने देखील वेळेवर यायचे। सामन्याला सुरुवात होत आहे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय आपण। सोरा 11 मामूचवाडी विपक्ष शिळ ठाकूरवाडी। इथे मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाले। नॉन स्ट्राईक पाहू शकाल रमेश, स्ट्राईकला पाहू शकाल महेशला। गेल्या वर्षी मध्ये मात्र फुल फॉर्म मध्ये होते शिळ ठाकूरवाडीचे प्लेयर, यंदा मात्र कुठेतरी कमी खेळताना पाहतोय आपण। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू गोलंदाज साहिल कडून पाहतोय, स्ट्रायकर फलंदाज महेश। पहिला चेंडू जोरात मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र डॉट फेकला गेला गोलंदाज साहिल कडून आणि चेंडू मात्र इष्टच्या हातमध्ये जाऊन विसावला निश्चितच। डॉट चेंडूने सुरुवात केली, सुरुवात तर चांगली केली गोलंदाज साहिलने। पाहूया कितपर्यंत रोखण्याचं काम करेल फलंदाज महेश आणि रमेशला गोलंदाज साहिल। इथे मात्र हलक्याच्या चेंडू खेळून काढलाय, सेलची संधी, झेल मात्र जमिनीला दान झाला निश्चितच। एक साधा सोपा झेल उडाला होता, झेल मात्र टिपायचा होता। महेशने मात्र बघितलं कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि त्याने मात्र इथे जो फलंदाज नॉन स्ट्रायकर होता त्याला मात्र स्ट्रायकवर आणण्याचं काम केलं निश्चित। रमेशला स्ट्रायकवर आणण्याचं काम केलं। संघाचा मात्र इथे श्रीगणेश केला गेलाय 1 धावेने निश्चितच संघाचं। आणि स्वतःचं मात्र अकाउंट ओपन करत असताना फलंदाज महेश इथे मात्र पुन्हा एकदा ऑप्शन चेंडू चलवलाय रमेशच्या बॅट मधून, चेंडूला पाठवून दिले, क्षेत्ररक्षण सुरेख झालं निश्चितच। इथे मात्र निश्चितच क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलंय निश्चितच। इथे मात्र 2 धावा वाचवल्या गेल्यात, क्षेत्ररक्षण मात्र सुरेख पाहायला मिळालं आणि इथे मात्र कुठेतरी मामूचवाडी संघासाठी मात्र 2 धावा वाचवल्या आणि 2 ने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती, बिनबाद 3। पुन्हा एकदा उंचवर मारण्याचा प्रयत्न, झेल उडालाय मोहन असतील, मोहन कडून मात्र चुकी झाले आणि चेंडू मात्र सरळ पाठवून दिलाय रमेशच्या बॅट मधून। हा येणारा शिळ संघाटी पहिला चौकार। आता मात्र कुठेतरी बॅटचा पेच ओपन केलाय फलंदाज रमेशने आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय 1 टप्पा घेत बाउंड्री लाईन बाहेर। रमेशच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार। कुठेतरी मात्र वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय फलंदाज रमेश। पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, आता मात्र पाहावं लागेल झेल मात्र जमीनला पुन्हा एकदा दान झालाय निश्चितच आणि पुन्हा एकदा लगोपाठचा येणारा दुसरा चौकार। अद्याप मात्र 5 चेंडूचे फेकी गेलेले, 5 चेंडू मध्ये मात्र 11 धावा खर्च केलेत गोलंदाज साहिलने। अद्याप मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामधील। पुन्हा एकदा उंचवर मारण्याचा प्रयत्न होता, ते झेल उडाले, पाहूया इथे मात्र कॉलिंग होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल मात्र जमिनीला दान केला गेलाय निश्चितच। रमेशला मात्र पुन्हा एकदा जीवदान दिलं गेलंय। षटक समाप्त झाला, 1 षटक समाप्तीनंतर शिळ या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 12।
आत्ताच मात्र इथं आगमन झाले गेले धनंजय बापू विषय निश्चितच या मात्र क्रीडांगणाचे मालक असतील यायचे तात्या तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत त्यांच्यामुळे आज आम्हाला इथे या सामने भरवण्यासाठी जो ग्राउंड पाहतोय तो उपलब्ध झालाय तर निश्चितच त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने सहर्षपूर्वक मनपूर्वक स्वागत करतोय तर यायचंय तात्या यायचंय निश्चितच तुमचं देखील शुभागमन झालं गेलंय आजच्या फायनल डे मध्ये तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे निश्चितच दुसऱ्या षटक जाण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय अंकुशला पाहू शकाल अंकुशला मात्र कुठेतरी धावावरून अंकुश लावावं लागेल निश्चितच नाहीतर धाव फलक मात्र कुठेतरी उंच नेऊन ठेवण्याचं काम करेल फलंदाज रमेश आणि महेश रमेश मात्र अद्याप 4 चेंडूचा खेळ केला गेला आहे निश्चितच 11 धावा मात्र त्याच्या बॅटमधून आल्यात आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहतोय आपण चार साईडनी पुन्हा एकदा मात्र ऑफच्या दिशेने चेंडू पाहूया इथं मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल की निश्चितच क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं घचाळ झालंय निश्चितच इथं मात्र थ्रो फेकी देखील आले आणि इथं मात्र एक धाव होईल एकेरी दुखेरी मात्र कुठेतरी प्राधान्य दिलं जाते स्कोअरबोर्ड वरती निश्चितच या पंचकृषीमधील जर कोणी वरिष्ठ व्यक्ती आला असेल तर या आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हा तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल या शृंखलेमध्ये आता मात्र फुले चेंडू होता चेंडूला मात्र पाठवायचं होतं इथे मात्र झेलची संधी आणि इथे मात्र पहिला धक्का लागत असताना शील ठाकरवाडे या संघाला वना झाला बबलूला पाहू शकाल निश्चितच बबलूला मात्र कुठेतरी मोठे पटके मारून संघाची धावसंख्या मात्र कुठेतरी उंचावून येऊन ठेवण्याचं काम करावं लागेल महेशने मात्र कुठेतरी एक बॅटचा पेज ओपन केला होता परंतु इथे मात्र सीमालगत चांगला झेल टिपला गेला आणि इथे मात्र पहिला बेग तो निर्माण करून दिला शील ठाकरवाडे संघाचा निश्चितच दातेरची वाडी देखील दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहिले त्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत तर निश्चितच या क्रीडांगणाचे मालक असतील धनंजय बापू विषय तात्या यायचं आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल पुन्हा एकदा मात्र आल्या बॅटचा पेज ओपन केलाय पुन्हा एकदा त्याच ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना बबलूच्या स्वरूपात फास्टली जायचंय निश्चितच आता येण्याने पाऊल सकाळ सोमाला नवीन बॅट्समन पाहतोय आपण सोमा बबलू मात्र गेल्या पावली माघारी परततोय आणि कुठेतरी एक मात्र दुसरा धक्का लागत होता श्री ठाकरवाडे संघाला धाव फलक मात्र कुठेतरी थांबून ठेवले गोलंदाज अंकुशने मात्र निश्चितच 3 चेंडूची फेकी झाली गेली अजून मात्र 3 चेंडू बाकी असतील निश्चितच दूरवरचा अंतर आहे त्यामुळे व्यवस्थित दिसलं नसेल निश्चितच पंच पाहतोय आपण राजन निरगुडा आणि रोहिदास निरगुडा अशी जोडी मैदानामध्ये सज्ज पुन्हा एकदा मात्र चेंडू पाहावं लागेल निश्चितच पाहावं लागेल बॅट कट असेल निश्चितच चेंडूला मात्र स्टॉप करण्याचं काम केलंय फलंदाज सोमाने युवाकल्यांचा चेंडू टाकला होता गोलंदाज अंकुशने काय गोलंदाजी मात्र करतोय गोलंदाज अंकुश सोमासारख्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवलंय पूर्णपणे ज्या रमेशने मात्र 5 चेंडूमध्ये 12 धावा कुठून काढल्या त्याला मात्र अजूनही नॉन स्ट्राईकवर ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज अंकुशने कुठेतरी गोलंदाजी मात्र अचूक टप्प्याचे टाकले जाते गोलंदाज अंकुश कडून पुन्हा एकदा मात्र शेट ड्राइव्ह फटका पाहतोय क्षेत्ररक्षक येतील मोहन असतील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मोहन कडून निश्चितच एक सिंगल येईल आणि जो मात्र फलंदाज नॉन स्ट्राईक खेळणार होता त्याला मात्र स्ट्राईकवर हाणण्याचं काम केलंय
फलंदाज बबलूने. आता मात्र रमेशच्या बॅटमधून मोठा फटका येईल का पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा ऑफ साइड सेंटरवरील चेंडू. चेंडू मात्र चाललाय थडम्या क्षेत्रामध्ये. पाहूया क्षेत्ररक्षण केलं जाईल का. निश्चितच साहिल होते तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रू फेकी देखील अचूक आले. निश्चितच 2 धावा मात्र येतील धावफलकावर. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये मात्र 2 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा लावल्या गेल्या धावफलकावरती. निश्चितच कुठेतरी 8ची सरासरी राखण्याचं काम केलं गेलंय फलंदाज बबलू आणि रमेश कडून. सोरा 11 मामूजोड्या संघाचा कर्णधार तुकारामला पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक होते. गोलंदाज सज्ज झालाय. तर मी विनंती करतो कुराडवाडा संघाचा कर्णधार आणि दात्रीजोड्या संघाचा कर्णधार दोन्ही संघांनी यायचे नाणेफेकीसाठी. नाणेफेकीसाठी यायचे. निश्चितच कालच्या दिवसातील मात्र क्वालिफायचा सामना असेल. हा सामना मात्र 3 षटकांचा खेळवला जाईल. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. अद्याप मात्र गोलंदाज अंकुश आणि साहिलने मात्र चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि धावाला मात्र कुठेतरी थांबून ठेवलंय. अंकुशने मात्र 7 चेंडूमध्ये मात्र 2 गडी बाद केलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रेकवरती आलाय तुकाराम. फिरकीचा या दोघांनी निश्चितच पहिला चेंडू चेंडू डोलर आहे. चेंडू मात्र चाललाय सीमा लगत. पाहूया तिथं चेंडू मात्र स्टॉप केला गेलाय निश्चितच. आणि इथं मात्र 2 धावा येतील धावफलकावरती. आणि या 2ने मात्र कुठेतरी धावफलक जे थांबलं होतं. दोनने मते पुढे सरसणार 18 आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी बॅटचा पेज ओपन केलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. हा येणारा बबलूच्या बॅट मधून पहिला षटकार. सोमाच्या बॅट सो मच योगेश इंदोळे सर, आपण त्यांचा आवाज ऐकला. चला पण या ठिकाणी कालचा स्पर्धेचा 3रा दिवस होता आणि 3ऱ्या दिवसातील अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं, परंतु अंधारात तो सामना खेळवला गेला नाहीये. परंतु आज तो सामना या ठिकाणी खेळवला जाईल. क्वालिफायची मॅच असेल. दात्रीचवाडी बनाम कुराडपाडा संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. या ठिकाणी टॉस केला जाईल. कालच्या दिवसातील क्वालिफायचा सामना, अंधाराचा साम्राज्य पसरण्याच्या अगोदरचा सामना आम्हाला खेळवायचा होता, परंतु काही चुक्या त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आयोजकाच्या वतीने. खरं तर पहिला पूर्वार्ध होता. पहिल्या पूर्वार्धामध्ये 5-5 षटकांचे सामने न खेळता 4-4 षटकांचे सामने खेळले असते तर कदाचित तो सामना देखील कालच्या दिवसामध्ये संपला असता, परंतु आजच्या दिवसामध्ये तो सामना खेळवला जाईल. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या कुराडपाडा बनाम दात्रीचवाडी या संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. तत्पूर्वी जाऊया आपण रेग्युलर गटातील हा पहिला सामना, आपल्याला दुसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी याच मैदानावरती एकनाथवाडी बनाम नेरल लवाली. नेरल लवाली प्रथमदा बॅटिंग केली. 24 चेंडूंमध्ये फक्त त्याने धावा बनवले गेले ते 29-30 धावांचा टार्गेट ठेवता, परंतु 3ऱ्या षटकामध्ये एकनाथवाडी टीमनं तो सामना जिंकला. अगदी मौन या फलंदाजानं त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तो ठरला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अलंग कार्पेटना फिल्डर आले. फक्त मिळाली एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी जेबांच्या आघातानाची प्रयत्न केले होते, परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला आपण टॉस करतोय. दात्रीचवाडी बनाम कुराडपाडा संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. हा देखील सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या संघटनांना नोंद असावी. क्वालिफायची मॅच, जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि 5 स्टार 5 मध्ये प्रवेश करेल. तास दरम्यान आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती खडकवाडी गावातील एक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर पाहिलं जाताना खरं तर ज्याने शिक्षणाच्या जोरावरती खूप मोठी नोकरी त्यांनी मिळवली आहे, खरं तर सन्मान्य आदरणीय भगवानजी निरगुडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जे पेशने ग्रामसेवक आहेत.
आणि एक डासिंग रुबाबदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आणि नुकतंच सांगायचं झालं की त्यांच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांचं आगमन झालं गेलं अगदी जे नोकरीवरती त्यांना वेळ मिळत नाही आहे, परंतु आज 26 जानेवारी म्हटलं तर अख्ख्या भारत देशामध्ये अगदी प्रचंड मी म्हणेन प्रचंड हा दिवस उत्सव आणि हा साजरा केला जातोय आणि आपण सन्माननीय भगवानजी निगुडे यांचे शुभ हस्ते पण करतोय. टॉस बॉक्समध्ये टॉस संपन्न होईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक देखील 4 संपन्न झाला आणि 4थ्या षटकाच्या अंती धावसंख्या दाफलकावरती आपण 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 28 लॉस ऑफ 3 विकेट 28 धावा दाफलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय भगवानजी निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय टॉस बॉक्स मध्ये आणि या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलाय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभला गेलाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहसन्मानपूर्वक स्वागत आहे. आपण जातो टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील दोन्ही टीमचे कॅप्टन दात्रेवाडी टीमचे कॅप्टन आहेत आणि कुराडवाडा टीमचे कॅप्टन देखील आहेत. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय भगवानजी निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. क्वालिफायची मॅच कालच्या दिवसातली आपल्याकडनं जी राहिली गेली होती ती आता या ठिकाणी सामना खेळवला जाईल. छापा कॉल देतील कुराडवाडा टीमचे कॅप्टन रमेश लचका. जास्त वेळ घेणार नाही आहेत. सामना तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे. 3 षटकांची मॅच काय टार्गेट असेल आणि तुमचा डिसाईड प्रथमतः काय असेल? बॅटिंग घेऊ 40 ते 50 परत. शेवटचा एक प्रश्न की जास्त वेळ घेणार नाही आहे. आयोजनाशी काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच. कुराडवाडा टीमचे कॅप्टन होत्या आणि खरं तर टॉस येथे गमावला दात्रेवाडी टीमना. खरं तर तुमच्या पाठीला आता शतरक्षण आलाय, काय म्हणशील? शतरक्षण पाहिजे होता आणि दात्रेवाडी संघाला जे शतरक्षण हवं होतं शतरक्षण मिळालंय. कुराडवाडा टीम देखील खूप फॉर्म मध्ये आहे आणि त्या टीम विषयी तू काय म्हणशील? आणि अजून एक प्रश्न की आयोजनाशी तू काय म्हणशील? खूप चांगले. मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे का? हो. खरं तर दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. इम्पॉर्टंट मॅच आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र 5-5 मध्ये प्रवेश करेल याच्यात मात्र शंका नाही आहे. कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर भरपूर चांगली ती देखील लढत होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा जाऊया गोईंग ऑन मॅच कॉम्बॉक्स मध्ये योगेश इंदुळा सरांकडे. थँक्यू सो मच. निश्चितच इथं मात्र फलंदाज बाधा असेल. निश्चितच लेग बी फोरच्या अपीलमध्ये इथं मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं. निश्चितच कुठेतरी मात्र एस्टेनच्या समोर फलंदाज आढळले. निश्चितच इथे मात्र चौथा मात्र धक्का लागत असताना फलंदाज सोमाच्या स्वरूपात मैदानामध्ये जायचंय लवकर. मास्टर निश्चितच नवीन बॅट्समन मध्ये ओव्हरला जयेशला पाहू शकाल. जयेश इथे मात्र चौथा धक्का लागत असताना शिळी या संघाला निश्चितच टायमाला वेळ महत्व द्या. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न चंद्र मात्र डॉट जातोय. गोलंदाज भास्कर इथे मात्र वारंवार डॉट चेंडू फेकी करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आता मात्र उलट्या बॅटचा पेच ओपन केलाय. पाहावं लागेल झेलची संधी. इथे मात्र चांगला झेल टिपला जातोय आणि इथे मात्र जयेशच्या खेळीचा अंत होतोय. 6वा धक्का लागत असताना शिलठाकरोड या संघाला. निश्चितच इथे मात्र
चौथं षटक चालू आहे. निश्चितच धावफलक मात्र जाऊन पोचले ते 5 बाद 28. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. महेशला पाहू शकाल. अद्याप मात्र शेवटच्या षटकामधील मात्र काही चेंडू शिल्लक भास्कर यांचे. कुठेतरी मात्र 30 ते 35 धावफलक मात्र नेऊन ठेवावं लागेल निश्चितच कुठेतरी, तरच तर मात्र सामना हाय फॅक्टर ठरला जाईल. आणि त्या मात्र इथं लो स्कोरिंग सामने देखील पाहिले आपण. नवीन फलंदाज महेश निश्चितच अद्याप शेवटच्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक असतील. पुलेरचा चेंडूला मात्र पाठवून दिलाय. झेलची संधी असेल इथे मात्र पुन्हा एकदा चांगला झेल टिपला झालाय. आणि इथे मात्र 6वा धक्का लागत असताना महेशच्या स्वरूपात आता मात्र पूर्णपणे क्रिकेटचा सीझन चालू झालाय. आणि ते मात्र इथे सॉन्ग वाजवलं जाते डीजे मास्टरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. एकनाथला पाहू शकाल. एकनाथला मात्र कुठेतरी थांबून खेळावं लागेल. म्हणजे त्याचा अजून मात्र 2 चेंडू शिल्लक आहे शेवट षटकामध्ये. भास्करने मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचे मात्र धाव खर्च केले गेले नाही. आणि जे त्याचं 3 विकेट मात्र इथं डगआउटच्या रस्त्याला पाठवले गेले शिर ठाकरोड या संघाचे. अद्याप चांगला खेळ राहिला मी सांगतो मामूचौड्या संघाचा. आता मात्र उंचावर मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडूची डिलिव्हरी. कुठेतरी मात्र एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज भास्करची. निश्चितच मिडन षटकच्या उंबड्यावरती असतील भास्कर. शेवटचा चेंडू असेल पाहूया. आता मात्र उंचावर मारले चेंडू मात्र हवेत असेल. झेलची संधी असेल. झेल खाली मोहन कडून चुकी होणार नाही. आणि या षटकात दुसरा मिडन षटक होतंय भास्करच्या स्वरूपात. निश्चितच इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 4 षटकाच्या अंती श्री ठाकरोडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28. 7 बाद 28. निश्चितच भास्करने मात्र 6 चेंडूमध्ये 4 विकेट आणि 2 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. काय गोलंदाजी केली गेली भास्करच्या माध्यमातून. मामूचौडे संघाकडून एकदा मात्र भास्करसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. निश्चितच चांगली गोलंदाजी, चांगली अतिशय चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण भास्कर या गोलंदाजाची. चला मामूचौडे संघ लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. तसेच श्री ठाकरवाडी संघाने मात्र आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. थँक्यू सो मच योगेशजी इंदोळा सर. आपण त्यांचा आवाज ऐकला. आणि त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतो या रायगड जिल्हा परिषद शाळा खडकवाडी या शाळेवरती जे शिक्षक आहेत सन्माननीय आदरणीय सोनटक्के सरांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर आपण आलात. आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अगदी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी सोनटक्के सर उपस्थित झाला. त्यांचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2025 पर्व 26 आणि 26 पर्वामध्ये अगदी आपण पाहिलं गेलं तर अगदी जी खडकी टीमची परंपरा असते ना
या क्रीडांगणावरती मोठी टुर्नामेंट व्हावी आणि तीच परंपरा जपत असताना आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते आज मात्र 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। उत्सव 3 रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्याने भारत देश घडविला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायचे स्वर 11 मामुचवाडी या संघ आणि जशा 2 षटक संपले जातील 2 षटकाच्या नंतर लगेच आपण या ठिकाणी एक षटक जेव्हा समाप्त होईल तेव्हा मात्र या ठिकाणी सन्माननीय सोनटक्के सरांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत। चला या ठिकाणी स्वरा 11 मामुचवाडी या संघ मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हा जिथे आमचे ऑफिशियल अपडेटर जोडले गेलेत आमच्या सोबत बाला बसमा आणि त्यानंतर आपण पाहतो आमचे कॅमेरामॅन मंगेश लचके आपण पाहतोय आज आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये। आज आपण जर पाहिला गेला तर लबाली गावामध्ये अंतिम रात्र आदिवासी महाउत्सव तर आज मात्र नेहमीच म्हटलं जातं ना सबकी कातील गौतमी पाटीलचं आगमन संध्याकाळच्या सत्रामध्ये होणाऱ्या इथे नाही बरं का लवाली या गावामध्ये। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल आपण पाहतोय स्वरा 11 मामुचवाडी टीमची तुकाराम बांगार यांनी त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळेल संभाजीला आपण पाहतोय जिथे टार्गेट आहे 29 धावसंख्येचं आणि 29 धावा पाठीमागच्या सामन्यांमध्ये देखील एकनाथवाडी टीमने सहजरीतीने कोटून काढल्यात पर तो पहिल्या पिबनच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सोमा आले टीमचे कॅप्टन आहेत टीमचे कर्णधार जेव्हा तुम्हाला एखादा युद्ध जिंकायचं असेल तर मात्र पहिला वार हा तुम्हाला सेनापतीवरती करावा लागतो आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय संभाजी आणि नॉन स्ट्रायकिंग वरती एक मोठा एडिटर तुकाराम बांगारे। लेट्स प्ले गेम ऑन शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू फेस करेल संभाजी पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळायचं होतं पण तो पॉइंट मध्ये शतरक्षक घडलंय काय पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकची शिकार मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद। थँक्यू। या ठिकाणी आपण पाहतोय राजीव शाळा खडकवाडी या शाळेवरती शिक्षक सन्माननीय सोनटक्के सरांकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। मोस्ट वेलकम सर। खरं तर एक शिक्षकांचं ध्येय असतं की एक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण द्यावं आणि त्यांचं नेहमीच कॉन्सन्ट्रेट असतं की आपला विद्यार्थी पुढे जाऊन चांगलं शिकावं आणि शिक्षकांचं पुढं नाव घेऊन जावं हेच मात्र शिक्षकांचं नेहमीच विचार असतात आणि तेच विचार मात्र सन्माननीय सोनटक्के सरांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात। खरं तर त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं शिक्षण जे खडकवाडी गावामध्ये विद्यार्थी त्यांना भरपूर चांगलं शिक्षण दिलं जातात परंतु काही कारणास्तव त्यांना देखील थोडंसं उशीर देखील होतात परंतु ते नेहमीच सांगतात की ऑनलाईनची कामं आता भरपूर वाढले गेली आहेत आणि ते नेहमीच भरपूर चांगलं शिक्षक चांगले राहिलेत आणि आज आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी त्यांचं आगमन झालं गेलं आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पाहतोय एक या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय सोमाला पहिला चेंडू विकेट आला दुसऱ्या चेंडूवरती सिंगल तिसरा चेंडू घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आहे। खरं तर या धाबा कुठेतरी मी म्हणेन रोखाव्या लागतील टीम अशील ठाकरवाडी या संघाला अगोदरच कर्ज बाजाराने त्यामध्ये उसणं शेजारी अगोदरच धाबांचा दुष्काळ आणि त्यामध्ये शील ठाकरवाडी या संघाचा 13वा महिना 2 धाबा दाफुलकावरती आहेत। आपण पाहतोय ऑन स्ट्रायकर टीमचे कॅप्टन तुकाराम बांगारे परंतु यावेळेस आपण पाहतो आडवा पाटणे केल्याचा प्रयत्न शॉट मिड विकेटला या ठिकाणी आपण पाहतोय शतरक्षक होता खरं तर एकनाथ होते त्यांच्या माध्यमातून अप्रतिम शतरक्षक मिळाली फक्त एकच धाव आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळेल 3 धाबा दाफुलकावरती आहेत
पण पाहतो या ठिकाणी 29 धावांचा टार्गेट सेट करायचा आहे. मग जरी संत आणि सावध गतीने सुरुवात केली तरी देखील स्वरा 11 मामुचवाडी या संघ विन होऊ शकतो. परंतु सध्याच्या स्थितीला अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती भास्कर आहेत. परंतु या वेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. परंतु बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. खरं तर असे जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकावं लागतील गोलंदाज सोमाला. जर तुम्हाला शिरटाकरोड्या संघ जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मग प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला इथून अग्नी परीक्षा द्यावी लागेल. आणि सध्याच्या स्थितीला सोमानं कमबॅक केलाय. पहिला पिबनचं षटक म्हटलं तर बाला भस्मा भरपूर काही जबाबदाऱ्या या पहिल्या पिबनच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय सोमा टीमचा कॅप्टन भरपूर चांगली जबाबदारी घेऊन सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. परंतु यावेळेस आपण पाहतोय डीप मिड विकेटला चेंडू होईल फरार. 29 धावांचा पाठलाग असताना पहिला वार फलंदाज भास्करच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. या ठिकाणी फलंदाज भास्करच्या बॅटमधून एक दमदार चौकार आपण पाहिलाय. धावसंख्या धाफलकावरती 7 धाफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. खोल टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु सरळ नाकार दिलाय. फलंदाज तुकाराम बांगारे नॉन स्ट्राईक एंडवरती. त्यांना माहिती आहे धाव खूप रिस्की होती आणि धाव न घेणं पसंत केलं. आणि पाहता पाहता पहिलं या ठिकाणी पहिलं षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धाफलकावरती 29 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल धावा बनवले गेल्यात. 7 येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये वळतोय जिथे सन्मान केला जाईल. रायगड जिल्हा परिषद शाळा खडकवाडी सन्माननीय आदरणीय सोनटक्के सरांचा ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय भगवान शेठ निरगुडा जे पेशने ग्रामसेवक आहेत पंचायत समिती मुरबाड या विभागात कार्यरत आहेत त्यांना विनंती करेल की तुमच्या शुभास ठिकाणी आपण सोनटक्के सरांचा ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. थँक्यू सो मच वेल्डन सर. आपण आलात आणि आमच्या शब्दाला तुम्ही मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर आपण टॉस बॉक्स मध्ये जावं. या ठिकाणी टॉस केला जातोय. यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न फटका भरपूर चांगला परंतु लॉंग ऑफला शतरक्षक आहेत. एका टपावरती चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत मिळेल एकच धाव फलकावरती. आपण या ठिकाणी पाहतोय टॉस बॉक्स मध्ये इथे सरांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय सोनटक्के सरांचा. रायगड जिल्हा परिषद शाळा खडकवाडी या शाळेवरती शिक्षक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय. कॅमेरामॅन एक क्षण टिपून घ्या. दादा सर इकडे बघा. थँक्यू सो मच सर. आपण आलात आणि आमच्या शब्दाला तुम्ही मान राखला त्याबद्दल अर्गणेज कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ खडकवाड्याच्या वतीनं तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून मिळालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आज प्रजासत्ताक दिन आपण पाहिला. 76वा प्रजासत्ताक दिन. 76वा प्रजासत्ताक दिन शाळेवरती आपण मोठ्या थाटामाटाने तो तिथे सण साजरा केला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र वाकडीचवाडी या संघ देखील वेळेवरती उपस्थित झालाय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर वाकडीचवाडी एकच सांगेन आमच्यासाठी या गटामध्ये 10 ते 15 कॉल होत्या परंतु आज मात्र असं वाटलं होतं की वाकडीचवाडी संघ येणार की नाही हा प्रश्न पडला होता परंतु वेळेवरती उपस्थित झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी झेल भरपूर चांगला टिपलाय फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 13 चेंडू 17ची गरज जिंकण्याकरिता. अजून या मॅच मध्ये मी म्हणेन स्टील टाकरोड या संघाने आता जणू काही आपला पंजा इथे उमठा पेलतो. लोवर फुलटॉस बॉल होता समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहतो स्टेटन टाउनचा फटका. समोरच्या दिशेला वेगाने क्षेत्ररक्षक येतात. तो एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय आणि या दोन षटकाच्या अंती धावसंख्या दाफलकापती जाऊन पोहोचली. स्कोर ऑन द बोर्ड 13 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सोमाला पाहिला त्याने 7 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये बबलूला त्याने 6 धाबा खर्च केल्या. पंच तुम्ही सामना कंटिन्यू करा. या ठिकाणी आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये राजन निरगुडा पाहायला मिळतात आणि हा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी स्टीमवरून जाणारा चेंडू होता. पाट आणि पाटचा संपर्क नाही आहे या ठिकाणी. पाट आणि चेंडूंचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज तयार राईट द विकेटना. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न या फटक्यासाठी तुकाराम बांगारे जाणला जातोय आणि त्याच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. थँक्यू. या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय तुकारामच्या पाठ मधून एक षटकार जरूर आलाय परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपच्या मधून चेंडू कदाचित अडवला जातो आणि तिकडे एकच धाव आली. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते 22 धाबा दाफलकावरती. अजूनही 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये विजय मिळवून देईल स्वरा 11 मामुचवाडी टीमला. कोलटपाचा चेंडू खोदून काढला परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना मामुचवाडी या संघाला. खरं तर पंच एक धाव की 2 धावा यातून सिंगल धाव आली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण 23 धावा दाफलकावरती. 7 बॉल 6 ची गरज. एक मोठा फटका या बॉलवरती आला तर सामना फिनिश होऊ शकतो परंतु हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये भरपूर रंग देणाऱ्या 7 चेंडू 6 ची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते जणू काही बबलू होते. डीपला जाईल फलंदाज फेल.
थँक्यू सो मच. रायगड जिल्हा परिषद शाळा खडकवाडी या शाळाभरती शिक्षक सुंटकी सरांना आपण पाहिलं, त्यांचं आगमन झालं होतं, परंतु आता या स्पर्धेला ते रजा घेत आहेत. सर आपला प्रवास सुखाचा हो हीच आमची अपेक्षा. आणि पुन्हा एकदा मॅचकडे बोलतो. या ठिकाणी घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट असणार आहे की विकेट असणार आहे हे पाहायचं आहे. पंच चला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या ठिकाणी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे आणि एकच धाव फलकावरती ऍड केली जाईल. आपण पाहिलं गेलं तर सॉरी एकही धाव नाहीये. या ठिकाणी दोन कड कॅमेरा बांधला आणि सचिन दादाला दे आणि मालिक टेक हे तीन नको. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर 5 चेंडू आता 6ची गरज. मार्च मध्ये भरपूर मजा येईल. पण या ठिकाणी पाहतोय भरपूर चांगला फटका पाहायला मिळेल का फलंदाज स्ट्राईक एंड वरती. पाहतोय आपण चेंडू ओपनचांकडे. स्ट्रॉंग अपील या ठिकाणी घडतंय काय. चला या ठिकाणी आपण पाहतोय पंच बाट कट इथे समजणार नाहीये, फक्त भीमर साठी रिव्ह्यू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा डिसिजन. इट्स अ लास्ट डिसिजन. महत्वाचा निर्णय. बाटकड या ठिकाणी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती होत्या. जेवण साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रमेश दरोडाला इतकं कॉन्फिडन्स होतं की बाटची लीडिंग एज होती आणि त्याने मैदानाच्या आतमध्ये पहा तुम्ही जल्लोष त्याचा. काय तो जल्लोष होता. 4 चेंडू आणि विजयासाठी 6ची गरज जिंकण्याकरिता. आज मात्र तुडुंब गर्दी मात्र प्रेक्षक वर्गांची पाहायला मिळेल. आणि जसं संध्याकाळचं सत्र होईल ना तसं मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे अतिथी देवो भव अगदी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईल. आपण पाहतो या ठिकाणी बाटची लिडिंग एज आपण पाहतो. यशांच्या पाठीमागे रमेश दरोडा अगदी त्याने पंचांना भाग पाडलं विकेट देण्याकरिता. आणि खरतर जेवणचं कौतुक करेन ज्यांची बाटच्या आतमध्ये कडा होती, ज्याने खरतर काळवृत्ती दाखवली मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू विजयासाठी 6ची गरज. न्यू बॅट्समन प्रकाश ऑन स्ट्राईक हरात. यावेळेस आपण पाहतो मिस्टर टायमिंग स्ट्रोक आहे की प्रॉपर टायमिंग आहे, परंतु शतक बॉल खाली शतरक्षक येतील सोमा. आणि या ठिकाणी घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 25 धाबा फलकावरती. येणारे 3 बॉल विजयासाठी अजूनही करायच्या 4 धाबा. हृदयाचे टोके वाढवणारा सामना. जिथे प्रेक्षक पायांवरती उभे होते तिथे पायांच्या बोटांवरती उभे झालेत. प्रेक्षकांच्या पाठीमागच्या मेंदूला शून्य करणारा सामना. या चेंडूवरती घडेल काय पाहायचंय. 3 चेंडू 4ची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फटका भरपूर चांगला पडतो. फार मोठी गॅप डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल सरळ फ्लाय होईल. हा चेंडू सांगून जाईल. इट इज अ 4 रन. फलंदाज आपण पाहतोय प्रकाशच्या पाठ मधून विजयी स्ट्रोक धमाका 4 धाबा.